उन्हाळ्यात घरी किंवा अगदी बाहेरसुद्धा घालण्यासाठी अतिशय हलके कॉटनचे कम्फर्टेबल स्लीवलेस असे काही मी टॉप्स तुम्हाला दाखवणार आहे. आणि दरवेळेस नवीन खरेदी करण्यापेक्षा तुम्ही जरी तुमचं कपाट जरी परत एकदा लावलं किंवा वॉर्डरोब रिफ्रेश ज्याला आपण म्हणतो ते जरी केलं तरी तुम्हाला असे अनेक कपडे मिळतील जे जो सीझन आहे त्या सीझनला सूट होतील. फक्त तुम्हाला त्याच्यासाठी तुमचं कपाट एकदा आवरण्याची गरज आहे. त्यामुळे तुम्ही दरवेळेस नवीन कपडे तुम्हाला घ्यायला नाही लागणार, शिवाय जे तुमच्याकडे कपडे पडून आहेत ते सुद्धा वापरले जातील. नमस्कार, मी प्राची. मी काय घालू या सिरीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आत्ता उन्हाळा चालू आहे आणि त्यामुळे उन्हाळ्यालाच सूट होतील असे काही स्लीवलेस टॉप्स मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि मी काय घालू या सिरीजचा पर्पज किंवा उद्देशच असा आहे की दर ऑकेजनला दर सीझनला नवीन खरेदी करण्यापेक्षा आपण आपल्याकडेच जे कपडे आहेत तेच वापरून किंवा त्याच्यात काही गरजेचे असतील तर मॉडिफिकेशन्स करून आपण एक रियुजेबल किंवा सारखे आपण कपडे न विकत घेता ॲक्च्युअल जे कपडे आहेत त्यांचाच आपण परत वापर करून काही नवीन आउटफिट्स किंवा जे काही आहेत तेच मिक्स मॅच करून करण्याचा मी तुम्हाला आयडियाज देत असते. त्यामुळे तुम्हाला ही सिरीज जर का आवडत असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि या सिरीजचे बाकीचे सुद्धा एपिसोड्स म्हणजे रोजच्या वापरातले तर आहेच आहेत, शिवाय काही फंक्शन्स असेल, छोट्या फंक्शन्सपासून ते अगदी मोठं फंक्शन असेल त्याच्यातसुद्धा तुमच्याकडे आहे तेच कुर्ता, प्लाझो, जॅकेट, स्कर्ट हे मिक्स अँड मॅच करून कसे आउटफिट तयार करायचे ह्याचं तुम्हाला काही आयडियाज हवे असतील तर ही सिरीज तुम्ही नक्की बघा. सो आपला उन्हाळ्यात घालण्यासाठीचा पहिला टॉप आहे अतिशय सिंपल बेसिक स्लीवलेस शॉर्ट टॉप आहे. आणि हा टॉप मी चक्क कापड आणून माझ्या हातांनी शिवलेला आहे. आणि हा इतका हलका आहे उन्हाळ्यात घरी घालण्यासाठी तर खूपच हा परफेक्ट आहे. याच्या खाली तुम्ही ब्लॅक शॉर्ट्स किंवा जे काही तुमचं पजामा असेल तो घालू शकता, किंवा इव्हन इथल्या इथे फिरायला वगैरे जातानासुद्धा हा टॉप खूप छान आहे. आणि घरी घालायला तर एकदमच कम्फर्टेबल आहे कॉटनचा. आणि हे कापड धुतल्यावर अतिशय मऊ होत जातं, त्यामुळे अगदी कापडाचं टेक्स्चर फीलसुद्धा खूप छान आहे. अगदी येणारा घाम ह्याच्यात शोषला जाईल. पहिलं म्हणजे ह्याला काही वजनच नाही आहे, त्यामुळे तुम्ही काही अगदी हलकं काही घातलं आहे असं वाटणारसुद्धा नाही. त्यामुळे हा टॉप बेस्ट आहे. सो आपला पुढचा टॉप आहे व्हाईट बेसमध्ये. हा टॉप काय नूडल्स स्ट्रॅप किंवा आजकाल अशा स्ट्रॅपचा खूप ट्रेंड आहे. असे टॉप्स तुळशीबागेत किंवा अगदी FC रोडवर खूपच ह्यांच्यात व्हरायटी आहे, कलर्स आहेत. फक्त हे कापड धुतल्यावर आटण्याची शक्यता असते, त्यामुळे तुम्ही जर घेत असाल तर साईज तुम्ही त्या हिशोबाने हे कापड आटणार असं गृहीत धरूनच तुमचा साईज सिलेक्ट करा, म्हणजे सारखं तुम्हाला बदलायला जावं नाही लागणार. ह्याच्यातच अजून एक पिंक कलर पण आहे, तर हा टॉपसुद्धा तुम्ही उन्हाळ्यासाठी म्हणून घालू शकता. शिवाय हा टॉप कशावर चांगला दिसेल ते सुद्धा मी मागच्या कुठल्या तरी एपिसोडमध्ये दाखवलेलं आहे, त्यामुळे तो एपिसोडसुद्धा तुम्ही बघू शकता. हा पण अतिशय हलका, तुम्हाला जर असे स्ट्रॅप्स चालत असतील तर, किंवा अशा ब्रॉड ह्याच्यातसुद्धा हे टॉप अवेलेबल असतात. तुम्ही तुळशीबाग किंवा FC रोडला चेक करू शकता. हा पण अगदी कॉटनचा हलका असा टॉप आहे. हे तुम्ही बाहेरसुद्धा घालू शकता. सो हा टॉप ॲक्च्युली घातल्यावर कसा दिसतो ते तुम्हाला दिसेल. ह्याच्या खाली मी पोपटी कलरची सरळ प्लाझो घातलेली आहे. आणि अतिशय कम्फर्टेबल उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये व्हाईट कलर असल्यामुळे तो जास्त तापतसुद्धा नाही. आणि अतिशय कम्फर्टेबल, तुम्ही अगदी आउटिंगला वगैरे सुद्धा घालू शकता. त्याच पॅटर्नमध्ये असलेला पुढचा टॉप म्हणजे ह्याची पण लेंथ अशी शॉर्ट टॉपच आहे. फक्त ह्याचे जे हे बेल्ट आहेत ते जरा याची उंची कमी आहे, त्याचे बेल्ट थोडेसे खालपर्यंत येतात. याचे एकदम शॉर्ट आहेत, त्यामुळे हा अजून तुम्हाला कम्फर्टेबल वाटू शकतो. तर तुम्ही असे काही ट्राय करणार असाल तर हे असे ह्याची हाईट कमी असलेले टॉप्स घ्यायचे, म्हणजे ते फार खालपर्यंत येत नाहीत किंवा तुम्हाला जास्त ते
जर कम्फर्टेबल वाटत नसेल तर तुम्ही असे ऑप्शन्स चूज करू शकता. हे पण उन्हाळ्यासाठी तर कॉटनचे कोणतेही टॉप उन्हाळ्यासाठी चांगलेच असतात, त्यामुळे तुम्ही हे पण असं वापरू शकता. पुढचा टॉप आहे. हा कलर काही काहींना उन्हाळ्यात घालण्यासाठी थोडासा भडक किंवा थोडासा गॉडी वाटू शकतो, पण ह्याचासुद्धा फील एकदम कम्फर्टेबल आहे. कलर सोडला तर तुम्हाला एकदम हलकं आणि छान वाटेल उन्हाळ्यात. सो हा सुद्धा तुम्ही घरी किंवा इवन बाहेरसुद्धा घालू शकता. उन्हाळ्यासाठी एक चांगला ऑप्शन आहे. अगदी तुम्ही सकाळी वॉकिंगला किंवा एक्सरसाइज करताना जरी हा टॉप घातला तरी काहीही बिघडत नाही. आणि तुमच्याकडे जे कपडे आहेत ते वापरूनसुद्धा म्हणजे असं एक्सरसाइजचे वेगळे, बाहेर जाण्याचे वेगळे, अगदी बाहेर जाण्यासाठी वेगळी शॉपिंग, एक्सरसाइजच्या कपड्यांसाठी वेगळी शॉपिंग, असं जर तुम्ही करत नसाल तरी तुम्हाला जे घरात तुम्ही जरी कपाट तुमचं आवरलं, मी आधी सांगितलं तसं, तरी तुम्हाला एक 4-5 कपडे मिळतीलच जे तुम्हाला जो सीझन चालू आहे त्याच्यात घालायला सूट असतील. आणि पुढचा आणि शेवटचा टॉप आहे. हा जरासा क्रॉप किंवा जरासा शॉर्ट टॉप आहे. तर याच्या खाली तुम्हाला हाय वेस्ट शॉर्ट्स किंवा हाय वेस्ट जीन्स किंवा पॅन्ट, ट्रॅक पॅन्ट असं घातलं तर ते जास्त चांगलं वाटेल. याला खालून थोडीशी फ्रील आहे, थोडीशी स्टँड कॉलर आहे आणि समोर नॉट पण आहे. हा पण स्लीवलेस आहे. तर आत्ता मी जे सगळे टॉप्स दाखवले ते सगळे स्लीवलेसच आहेत. उन्हाळ्यात जे तुम्हाला घालता येतील तसे आहेत. शिवाय आत्ता मी जो एक घातला आहे व्हाईट स्लीवलेस, तशा प्रकारचे पण तुम्हाला टॉप्स घालता येतील. तर मी काय घालू या सिरीज मागचा पर्पज हाच आहे की दरवेळेस काही नवीन घ्यायला आपल्याकडे वेळ नसतो, कधीकधी बजेट नसतं किंवा सारखंच नवीन घेऊन ते पडूनच राहणार असेल तर कशाला नवीन घ्यायचं असा पण एक विचार असतो त्याच्यामागे, जो खूप बरोबर आहे. त्यामुळे तुम्ही तुमचं कपाट एकदा आवरून बघा आणि त्याच्यातलेच काही कपडे मिक्स अँड मॅच करून तुम्हाला नक्कीच वापरता येतील. शिवाय तुम्हाला ही सिरीज बघून काही आयडियासुद्धा मिळू शकतात किंवा त्या प्रकारचे कपडे म्हणजे त्या टाईप, म्हणजे एखादं जॅकेट, एखादा स्कर्ट, एखादा कुर्ता, तर तो कसा मिक्स अँड मॅच करून वापरायचा तीसुद्धा आयडिया तुम्हाला मी काय घालू ही सिरीज बघून येऊ शकते. त्यामुळे हे चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि एक सस्टेनेबल अप्रोच किंवा एन्व्हायरमेंट फ्रेंडली अप्रोच जर तुम्ही फॉलो करत असाल तर तुम्ही दरवेळेस नवीन शॉपिंग न करता आहे तेच कपडे वापरूनसुद्धा नवीन आउटफिट, नवीन लुक क्रिएट करू शकता. थँक्यू.